आषाढी एकादशी स्पेशल रांगोळी शोधतायत. छोट्या आणि झटपट होणाऱ्या, कमी वेळेतही पण सुंदर लूक देणाऱ्या आजच्या सर्वच रांगोळ्या आपण आषाढी एकादशी स्पेशल बघणार आहोत. चला तर मग अगदीच झटपट होणाऱ्या आजच्या रांगोळ्या बघूया. नमस्कार सर्वांना, राही रांगोळी चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत. आपल्या रांगोळ्या आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, कारण माऊलीच्या आपण सर्वच आज रांगोळ्या बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या भागाला. तर पहिली रांगोळी आपण माऊली हे अक्षर लिहून काढणार आहोत. तर बघू शकता आपण माऊली हे अक्षर वरती मा, मध्ये ऊ आणि खाली ली लिहून जी वेलांटी आहे ती आपण विठुरायाच्या टिळ्यामध्ये दाखवलेली आहे आणि बाजूलाच एक छोटासा झेंडासुद्धा काढून घेतला. तर बघूया, जी रिकामी जागा आहे तिथे आपण व्हाईट कलरचे डॉट देऊन काडीच्या मदतीने सुंदर असे फ्लावर्स बनवून घेतले. अगदी सोपी आणि झटपट होणारी ही फ्लावर आहे, कोणीही सहज काढू शकेल. आणि फुलांच्याच बाजूला आपण एक फांदीसुद्धा काढून त्यावरती छोटी छोटी पाने काढून वरती एक तुळशीची फांदीप्रमाणे दाखवणार आहोत. तर बघू शकता पानांमध्ये सुद्धा आपण ग्रीन कलर भरून घेतला. तर वरती तुळशीचा तुरा, मंजिरी दाखवलेली आहे. तर बघू शकता फायनल लूक तयार झाला. आता बघूया 2 नंबरची रांगोळी. ही सुद्धा विठुरायाचीच रांगोळी आपण बघणार आहोत. अगदी छोटीशी आणि झटपट होणारी आहे. तर प्रथमतः आपल्याला एक पानाचा आकार काढून घ्यायचा आहे. फांदी आणि फांदीवर पाने आहेत असे आपण दाखवलेले आहे. तर बघू शकता अगदीच तुळशीची फांदीप्रमाणे आपण दाखवत आहोत. पानांच्या मध्ये सुद्धा छोट्या छोट्या फांद्या काढून त्यावरती छोटी छोटी अशी 2 पाने काढून घेतले. तर पानांमध्ये सुद्धा आपण ग्रीन कलर भरून घेतलेला आहे. तर बघू शकता सर्वच पानांमध्ये आपल्याला कलर भरून घ्यायचा आहे. तर पानांच्या बरोबर मध्ये आपण लाईट असा पोपटी कलरने पानांच्या शिरा दाखवणार आहोत. आणि जे मोठे पान आहे मधले त्यावरती आपण एक विठुरायाचा टिळा काढून घेणार आहोत. तर बघू शकता येलो कलरने आपण बरोबर टिळ्याचा शेप बनवून घेतला आणि मध्ये एक ब्लॅक कलरचा डॉट देणार आहोत. अगदी सुंदर आणि सोपी अशी ही आपली हे रांगोळी तयार होत आहे. आणि बाजूलाच तुळशीच्या फांद्या दाखवल्या आहेत, त्यावरती सुद्धा मंजिरीप्रमाणे एक तुरा काढून दाखवणार आहोत. रांगोळी कशी वाटली एक कमेंट करून जरूर सांगा आणि आवडली तर तुमच्या दरवाजासमोर काढून बघा. अगदी सोपी आणि झटपट होणारी ही रांगोळी आहे. जास्त काही कलर यूज करायची सुद्धा गरज नाही. तर फांदीच्या खालच्या बाजूला आपण एक छोटेसे फूल काढून घेणार आहोत. तर फुलामध्ये सुद्धा लाईट असा येलो कलर भरून वरती एक पर्पल कलरचा डॉट देऊन घेतला. तर बाजूच्या 2 पानांमध्ये सुद्धा आपण एक टिळ्याचा शेप बनवून घेतला. तर फायनल लूक रेडी आहे. तर बघूया 3 नंबरची रांगोळी. ही सुद्धा अगदी डेली यूजसाठी बेस्ट रांगोळी आहे. तर प्रथमतः आपण मोरपिसी कलरचे डॉट देऊन त्यावरती व्हाईट आणि लाईट असा पोपटी कलर टाकून घेतला. तर चमचेच्या साहाय्याने एक पानाचा शेप देऊन काडीने बरोबर त्याला शिरांचा आकार काढून घेतला. तर बघू शकता अगदी सोपी, सुंदर आणि कलरफुल आपली ही पाने तयार होतात. अगदीच तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सुद्धा कलर कॉम्बिनेशन यूज करू शकता. तर खाली आपण ग्रीन कलरने फांद्या काढून दाखवणार आहोत.
तर एकाच फांदीवरती 2 पाने लागलेली आहेत असे आपण दाखवत आहोत. तर दोन्ही पानांच्या बरोबर मध्ये वरती आपण एक फूल काढून घेणार आहोत. तर बघू शकता एक झाकणाच्या साहाय्याने बरोबर राऊंड शेपमध्ये व्हाईट कलरचे डॉट देऊन घेतलेत. तर काडीच्या साहाय्याने बाहेरच्या बाजूला ते ओढून एक पाकळ्याचा आकार तयार केलेला आहे. अगदीच पानांच्या मध्ये जसे फूल तयार होते तसे आपण काढत आहोत. आणि खाली पानाचा ग्रीन कलरने फुलाचा देठ सुद्धा काढून दाखवला आणि फांदी तशीच पुढे वाढवलेली आहे. तर फुलाच्या मध्ये रेड कलरचा डॉट देऊन घेतला. तर बघू शकता आपण पाणी आणि फूल काढून घेतलेली आहे. तर मध्ये एक रिकामी जागा दिसते तिथे सुद्धा आपण एक छोटीशी कळी काढणार आहोत. अगदी सुंदर आणि सोपी अशी ही आपली फ्लावर्स रांगोळी आहे. आवडली तर एकदा नक्कीच ट्राय करा. तर बघू शकता खालच्या बाजूला सुद्धा आपण एक छोटेसे फूल काढणार आहोत. ते व्हाईट कलरनेच आपण ही सर्वच फुले काढत आहोत. तर दुसऱ्या बाजूला सुद्धा एक छोटीशी कळी काढलेली आहे. बघू शकता फायनल लुक तयार झाला. आता बघणार आहोत शेवटची आणि 4 नंबरची रांगोळी. तर प्रथमतः आपण एक क्रॉस असे अक्षर काढून घेतले किंवा चिन्ह काढणार आहोत. तर वरच्या बाजूला दोन्हीही आपण एक पानांचा किंवा कळी टाईप एक शेप बनवून घेतला. तर खालच्या बाजूला दोन्ही टोकांना राऊंड शेपमध्ये असे तुऱ्याप्रमाणे आकार काढून घेणार आहोत. तर बघू शकता क्रॉस चिन्हाच्याच वरती मध्ये आपण 3 व्हाईट कलरचे डॉट काढून घेतलेली आहेत. तर काडीच्या साहाय्याने बरोबर ते आतल्या बाजूला ओढून एक पाकळ्यांचा शेप बनवून घेतला. तर खाली ग्रीन कलरने देठ काढून फांदी जॉईन करून घेतली. बरोबर फ्लावरच्या मध्ये एक पर्पल कलरचा डॉट देणार आहोत. बरोबर आपल्याला रांगोळीचा सेटअप बनवून घ्यायचा आहे. आणि कळीप्रमाणे आकार काढला होता त्यामध्ये आपण लाईट असा व्हाईट कलर भरून घेतला. काडीच्या साहाय्याने त्यावरती रेषा मारून एक पानाचा शेप बनवणार आहोत. बघू शकता लाईट असा ग्रीन कलर पानामध्ये टाकून घेतलेला आहे. तर खालच्या बाजूला छोट्या छोट्या अशा 3 रेषा मारून येलो आणि रेड कलरचे डॉट देऊन घेतलेत. तर फुलावरती सुद्धा छोट्या छोट्या अशा आपण कळ्या दाखवलेल्या आहेत. मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथे आपण 2 फ्लावरच्या पाकळ्या काढून त्यामध्ये रेड कलर भरून घेतलेला आहे. तर बाजूला छोट्या छोट्या अशा रेषा मारून त्यावरती सुद्धा पर्पल कलरचे डॉट देणार आहोत. अगदी सोपी आणि सुंदर अशी छोटीशी रांगोळी आहे. आजच्या सर्वच रांगोळ्या कशा वाटल्या एक कमेंट करून जरूर सांगा. आणि आजचा संपूर्ण भाग बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. भेटूया अशाच नव्या रांगोळ्या घेऊन पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.